ढोंगी बाबा कॅप्टन खरातने महिलांवर अत्याचार केले, बलात्कार केले, लैंगिक त्यांचा छळ केला. तसंच त्यांनी मिरगावमध्ये जी शेती जमिनी विकत घेतल्या, तिथं वहिवाट असलेले रस्ते त्याने बंद करून त्याच्या सोयीसाठी इतर शेतकऱ्यांवर अत्याचार केले, अन्याय केला. त्यांच्यावर जबरदस्ती करून त्यांचे रस्ते बंद पाडले आणि ते रस्ते त्याने वैयक्तिक कामासाठी वापरले. आणि ज्या शेतकऱ्यांचे ते वापरले गेले ते शेतकरी हे धनगर समाजाचे, त्यांचं आडनाव शेळके आणि ह्या शेळकेंच्याच किंवा या धनगर समाजाच्याच त्याने जमिनी घेतलेल्या आहे, जिथं त्याने 4 मजली व्हिला बांधलेला आहे किंवा फार्म हाऊस बांधलेलं आहे. आणि तिथंच त्याने ईशान्येश्वराचं मंदिर बांधलेलं आहे, ते पण नदीत अतिक्रमण करून बांधलेलं आहे. आणि त्या मंदिरासमोरून जो रस्ता जातो तो रस्ता वहिवाटीचा रस्ता असताना त्याने त्या धनगर समाजातल्या शेतकऱ्यांचा रस्ता बंद पाडला. अतिशय गोरगरीब असलेले हे शेतकरी आहे. मी आज तिथं प्रत्यक्ष जाऊन आलो, तर त्यांचा रस्ता त्याने बंद पाडलेला आहे. आता मी गोपीचंद पडळकरला असं आव्हान करतो, तू स्वतःला हिंदूवादी म्हणतो, हिंदूंचे प्रश्न सोडवतो, ठीक आहे, हिंदू बाजूला ठेव, परंतु तुझ्या स्वतःच्या जातीतले हे जे गरीब, अतिशय गरीब हे धनगर बांधव आहे, तिथं मी बघितले गरीब मल्हार मावळे, ते त्या मल्हार मावळ्यांचं या भाड खाऊ क्रूर अत्याचारी या खरातने रस्ते बंद पाडलेले, त्यांचं जगणं मुश्किल केलेलं आहे. ते ऑन रेकॉर्ड काही बोलू शकत नाही, इतके ते दबावाखाली आहेत. परंतु ऑफ रेकॉर्ड ते सांगतात की किती अत्याचारी हा बाबा आहे. तर ह्या बाबावर आता हे धनगर समाजातले असल्यामुळे यांच्यावर कारवाई करण्याचं किंवा यांच्या विरुद्ध आवाज उठवण्याचं भाजपचा आमदार गोपीचंद पडळकर पुढे येणार आहे का? आणि त्या गोरगरीब मिरगाव तालुका सिन्नर जिल्हा नाशिक इथल्या गोरगरीब धनगर समाजातल्या त्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार आहे का? हा प्रश्न जातीचा जरी नसला परंतु हा प्रश्न मातीचा आहे. आणि हा पडळकर हिंदूंच्या नावाने ओरडत असतो, हिंदू बाजूला ठेव, पण तुझ्या स्वतःच्या समाजातले जे धनगर बांधव आहे त्यांच्यावर अन्याय झालेला आहे, त्यांच्यावर अत्याचार झालेला आहे. त्यांच्या मुलांना शाळेत जाता येत नाही अशी परिस्थिती आहे, त्यांना शेतमाल बाहेर काढता येत नाही अशी परिस्थिती आहे. मग हा गोपीचंद पडळकर काय त्या खरातचा मूत पिऊन घरी झोपलेला आहे का? उष्णजल पिऊन झोपलेला आहे का? त्याला आता त्या गोरगरीब धनगर बांधवांचा प्रश्न दिसत नाही का? त्यांचा रस्ता त्याने सोडून दिला पाहिजे, रस्ता मोकळा करून दिला पाहिजे या पडळकरने, जर तो खरा धनगर असेल तर. धन्यवाद.